नमस्कार. अमुक एखादा व्यक्ती राजकारणात, समाजकारणात, समाजात, राज्यात, महाराष्ट्रात मोठा होतो. त्याच्या अनेक चुका असतात. तो महाभ्रष्ट असतो, नतद्रष्ट असतो, राज्यबुडवा असतो किंवा समाजविघातक काम करून तो पैसे मिळवणारा असतो. तरीही मोठा होतो. आजकाल जो सर्वाधिक चुका करतो तोच खूप मोठा होतो. त्यामुळे हे ज्या पद्धतीचे मोठे झालेले नेते असतात, अधिकारी असतात, प्रशासकीय अधिकारी असतात किंवा सत्तेशी संबंधित जे असतात, त्यांच्यावर जेव्हा केव्हा मी लिहितो, बोलतो, पण जे मला नेहमी वाटतं की त्या सिल्लोडमधून अब्दुल सत्तार कधीही आमदार होता कामा नयेत, निवडून येता कामा नयेत, मंत्री होता कामा नयेत. नेमकं तेच मला कोल्हापूरच्या कागलमधून त्या हसन मुश्रीफांबद्दल वाटतं. पण दोघेही निवडून येतात. दोघातला कोणीतरी हमखास मंत्रिमंडळात असतो. म्हणजे काय की तुम्हाला मला जे समाज विघातक वाटतात ते त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचा एक भक्तवर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण करतात आणि त्यातून त्यांचा एक स्वतःचा चाहता वर्ग निर्माण होतो. त्या भरोश्यावर ते खूप मोठे होतात. आणखी विस्तारानं सांगतो की अनेकदा मी दिवंगत भय्यू महाराजांची लक्तरं वेशीवर टांगली आहेत किंवा मला कधीही अनिरुद्ध बापू, नरेंद्र महाराज, एक बुवा महाराज संत म्हणून आवडले नाहीत. कारण त्यांचा उथळ स्वभाव, त्यांची ती पैसे जमा करण्याची पद्धत, लुटपाट करण्याची स्टाईल किंवा एकंदरच त्यांना कुठलाही बेस नसताना त्यांनी बरोबर स्वतः सभोवताली एक परमेश्वर रूप निर्माण केलेलं आहे. थोडक्यात काय तर जेव्हा केव्हा मी या पद्धतीच्या या देवरूपी बुवाबाजीवर आघात करतो, प्रतिघात करतो किंवा अनेक नेत्यांवर, त्या पद्धतीच्या लोकांवर जेव्हा मी आरोप करतो, टीका करतो, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की हे जे मान्यवर आहेत किंवा समाजात ज्यांनी स्वतःचं एक वेगळं वलय निर्माण केलेलं आहे ते माझा बालही बाका करू शकत नाही, करू शकणार नाही. पण तरीही कधीकधी जेव्हा केव्हा अमुक एखादी माझी स्वतःची व्यक्तिगत अडचण निर्माण होते किंवा कुठेतरी कुटुंबामध्ये काही अडचणी निर्माण होतात, संकट येतात, तेव्हा मी नक्की विचार करतो की आपल्या हातून नेमक्या काय चुका होत आहेत. आणि माझ्या ते लक्षात येतं की या पद्धतीच्या लोकांचा जो चाहता वर्ग आहे तो त्यांना साक्षात परमेश्वर मानत असतो, देव मानत असतो आणि अगदी कट्टर भक्तासारखा तो त्यांना पूजत असतो. त्यामुळे मला या अशा भामट्यांचे शाप लागत नाहीत. या कावळ्यांच्या शापानं माझीसारखी गाय कधीही मरणार नाही. पण त्यांचे जे भक्त आहे, त्यांची जी श्रद्धा आहे, ती श्रद्धा मला अडचणीत आणते. त्यामुळे कधीतरी असं विचार करतो की या अशा पद्धतीच्या भंपक लोकांच्या पाठीशी लागायचं किंवा नाही. आणखी एक उदाहरण सांगतो. तुम्हाला माहिती आहे की अगदी अलीकडे त्या तानाजी सावंत यांना खूप मोठी किंमत आयुष्याची मोजावी लागली. म्हणजे ज्या पोटच्या मुलांसाठी त्यांनी वाटेल त्या भानगडी केल्या, थेट राज्याच्या आरोग्य खात्याला अडचणीत आणलं, संकटात टाकलं आणि त्यातून गोरगरीब रोग्यांना त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष
छळ केला, त्यांना त्रास दिला. शेवटी तानाजी सावंत यांनी ज्या मुलांसाठी ते केलं त्या त्यांच्या धाकट्या मुलानं, त्या ऋषीराजनं नेमके काय दिवे लावले हे आता आपल्या सारांना उघड दिसलं आहे. किंबहुना आता त्यांच्या घरात किंवा त्यांच्या कुटुंबात एक दरार पडली आहे. ती दरार किंवा ती दरी आता कधीही सांधल्या जाणार नाही. तानाजी सावंत यांना शेवटच्या श्वासापर्यंत नक्कीच आता मुलांचं वागणं सळणार आहे, त्रास देणारं ठरणार आहे. पुन्हा आणखी एक प्रसंग घडला. म्हणजे त्या आरोग्य खात्याची ज्या 2 आरोग्य खात्याच्या मंत्र्यांनी आपल्या या राज्यामध्ये पूर्णतः वाट लावली, अलीकडल्या 10 वर्षामध्ये, 7-10 वर्षामध्ये, 5-7 वर्षामध्ये ज्यांनी राज्याच्या आरोग्य खातं पार खिळखिळं करून टाकलं, त्यातले एक अर्थात राजेश टोपे आणि दुसरे तानाजी सावंत. त्या राजेश टोपे आरोग्य खात्याचे मंत्री असताना किंवा विशेषतः कोविड काळात त्यांनी स्वतःला खूप मिरवून आणलं. पण या आरोग्य खात्यावर दरोडे टाकणारे जे 4 होते त्यातले अर्थात अग्रणी राजेश टोपे होते. त्या व्यतिरिक्त त्या हाफकिन इन्स्टिट्यूटचे प्रशासकीय अधिकारी आणि त्यांना मदत करणारा लोकमत वृत्त समूहातला एक अतिशय नीच, नालायक, हलकट, हरामखोर असा ज्येष्ठ पत्रकार. आणि आणखी 4थं व्यक्तिमत्व जे होतं ते राजेश टोपे यांचे त्या काळचे अनेकांना सळणारे, गरिबांना अस्वस्थ करणारे त्यांचे खाजगी सचिव चंद्रकांत थोरात. बघा, गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये, पण पुन्हा तेच की तुम्ही आम्ही आपल्यावर जर संस्कार असतील तर नेमकं कुठे थांबायचं ते नक्की ठरवलं पाहिजे. काल परवा हेच चंद्रकांत थोरात 50शी देखील न आलेले असताना अचानक देवाघरी गेले, वारले. मला वाईट वाटलं, पण शेवटी तेच की नियतीचा खेळ किती वाईट असतो. म्हणून तुम्हाला तो क्षणिक येणारा पैसा नक्कीच सुखावतो, पण कुठे थांबायचं हे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर नक्कीच तो पैसा पुढल्या पिढ्या 2 पिढ्यांमध्ये तुमचा नक्की नायनाट करून तो पैसा तुमच्यापासून दूर जातो किंवा मिळवलेला काळं धन खायला कोणीच मागे उरलेलं नसतं. इतर बहुतेक नेत्यांसारखं उद्धव ठाकरेंचं नाही. म्हणजे ते बैलवेडे नाहीत. आपल्या पत्नीवर, रश्मी वहिनींवर मनापासून प्रेम करतात. त्यांना सतत सर्वत्र संगतीनं घेत मिरवून आणतात. काही म्हणतात की रश्मी ठाकरेंच्या ते मुठीत आहेत. मला असं वाटतं त्यांचं रश्मी ठाकरेंवर नितांत प्रेम आहे. पण जेव्हा हेच उद्धव ठाकरे चुकत होते, चुकीचे निर्णय घेत होते, फार चुकीच्या पद्धतीनं वागत होते, तेव्हा त्यांच्या त्या चुकीच्या निर्णयाला, वागण्याला काही म्हणतात की नेमका सल्ला रश्मी वहिनी द्यायच्या. पण माझं असं मत आहे की त्या चुकीच्या निर्णयांवर, त्या कठोर चुकीच्या निर्णयांवर, त्या आत्मघातकी स्वार्थी निर्णयांवर रश्मी ठाकरे टाळ्या वाजवून कौतुक करत होत्या. आणि नेमक्या त्या तिथे चुकल्या. म्हणजे केवळ व्यक्तिगत स्वार्थापोटी आपल्याशिवाय त्या ठाकरे कुटुंबियात किंवा बाळासाहेबांच्या समोर दुसरा कोणीही नको, कोणीही टिकायला जगायला नको. म्हणून उद्धव ठाकरे यांनी सारी सुरुवात आपल्या घरापासून केली. म्हणजे बिंदू माधव ठाकरेंच्या कुटुंबाला
वेगळं केलं, बाहेर काढलं, त्यांना एकाकी केलं. नशीब बाळासाहेब कणखरपणे त्यांच्या हयातीत असताना पाठीशी उभे होते. अन्यथा फार हालपेष्टा त्या बिंदू माधव यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला भोगाव्या लागल्या असत्या. त्यानंतर जयदेव आणि स्मिता त्यांच्यावर देखील तीच वेळ आणली. राज ठाकरे तर खंबीरपणे उद्धवजींच्या पाठीशी उभा होता. सख्या मोठ्या भावासारखा तो रामाचा लक्ष्मण होता. पण त्यांना देखील अपमानित केलं, धोका दिला, दगा दिला, राजकीयदृष्ट्या पूर्णतः संपवण्याचा प्रयत्न केला. शेवटी राज बाहेर पडले आणि स्वतःचा पक्ष त्यांनी काढला. म्हणजे ठाकरे कुटुंबियातल्या कुठल्याही सदस्यांना मोठ्या मनानं उद्धवजींनी जवळ घेतलं नाही, मोठं केलं नाही, पाठिंबा दिला नाही, प्रेम दिलं नाही. त्यानंतर त्यांनी तोच प्रयोग ज्यांनी शिवसेना मोठी केली, बांधली, खूप मेहनत घेतली, सुरुवातीच्या त्या साऱ्याच्या साऱ्या नेत्यांना, मनोहर जोशींसारख्या अनेक नेत्यांना, मग त्यात नारायण राणे असतील किंवा नव्या मुंबईतले नाईक कुटुंबीय असतील, अर्थात असे कितीतरी, त्या साऱ्यांना त्यांनी एकामागून एक बाहेर काढलं आणि त्यांचं महत्त्व संपवलं. नवखे नेते तयार केले. नवख्या नेत्यांना त्याची कल्पना नव्हती, पण हे मात्र त्यांना नेमकं समजत होतं की उद्धव ठाकरे केवळ उपयोग करून घेतात आणि कुठल्याही क्षणी त्याचा राज ठाकरे करून मोकळा होता. त्यामुळे ते सारेच्या सारे एकाच वेळी उद्धव ठाकरेंपासून वेगळे झाले, दूर झाले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना पार राजकीयदृष्ट्या नेस्तनाबूत केलं. काल परवा उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की मी आता पुन्हा एक नवी पिढी, वेगळी फळी निर्माण करतोय, त्यासाठी ते राज्याचा प्रचार दौरा करणार आहेत. पण दात काढलेल्या सिंहाचा कुठलाही दरारा उरत नाही, दरारा राहत नाही. यानंतर शिवसेना बांधणीसाठी कितीही प्रयत्न केले तरीही उद्धव ठाकरे यापुढे कधीही मोठे होणार नाहीत. मित्रांनो, पुन्हा तेच की काल परवा कोणीतरी जे म्हणालं की ते एकनाथ शिंदे अमित शहा यांना यासाठी भेटले की त्यांना त्या भारतीय जनता पक्षामध्ये आपला पक्ष विलीन करायचा आहे. तो दिल्लीतला पत्रकार दीपक शर्मा अगदी चुकीचं हे वक्तव्य करून मोकळा झाला, अगदी मिनिंगलेस. तर मला त्या दीपक शर्मा यांना हे सांगायचं आहे की या पद्धतीचा कुठलाही प्रकार घडणार नाही. किंबहुना दीपकच्या या मूर्ख वक्तव्यामुळे अनेकांनी एकनाथ शिंदेंना आपण हे करणार आहोत का याची विचारणा केली. आणि एकनाथजी तसंच श्रीकांत शिंदे यांना, त्या साऱ्यांना, त्यांच्या त्या साऱ्या नेत्यांना, त्यांच्या संगे बाहेर पडलेल्या शिवसेनेतल्या राज्यातल्या या बहुसंख्य नेत्यांना, आमदारांना, खासदारांना पुन्हा पुन्हा विश्वास देत सांगावं लागलं की या पद्धतीनं काहीही घडणार नाही. आपण कधीही आपला पक्ष भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करणार नाही. आता आणखी एक सांगतो की उरली सुरली शिवसेना, उद्धव ठाकरेंची सेना पुढल्या काही महिन्यात पुन्हा फाटाफूट होत एकनाथ शिंदे यांच्याकडे सामील होणार आहे. अगदी अलीकडे केंद्रीय मंत्री, शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी एक स्नेहभोजन आयोजित केलं होतं आणि त्याला शिर्डीचे, हिंगोलीचे आणि मला असं वाटतं की परभणीचे हे तिघेही खासदार
जे तिघेही उद्धव शिवसेनेतर्फे निवडून आले आहेत ते तिघेही त्या स्नेहभोजनाला मुद्दाम आपणहून गेले होते आणि त्यांनी ते स्नेहभोजन एन्जॉय केलं. अर्थातच त्यामुळे उद्धवजी आणि आदित्य अस्वस्थ झाले. आदित्य, संजय राऊत आणि त्या प्रियंका चतुर्वेदी तिघांनी थेट दिल्ली गाठली. त्या तीनही खासदारांना बोलावून घेतलं, त्यांना झापझाप सापलं. त्या तिघांनी सुरुवातीला ऐकून घेतलं, पण त्यानंतर त्यांनी आदित्य यांना नेमकं सांगितलं की एखाद्याकडे त्यांना आमंत्रित केल्यानंतर जेवायला जाणं फारसं चुकीचं नसतं. ते आपले पूर्वीचे सहकारी होते, त्यामुळे अमुक एखाद्यानं बोलावल्यानंतर त्याला टाळणं आम्हाला योग्य वाटलं नाही. अर्थात आदित्य यांनी उगाचच आगापाखड केली असं मला वाटत नाही, कारण ते तिघेही खासदार किंवा अन्य उरले सुरले भास्कर जाधव पद्धतीचे सारेच नेते शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पुढल्या काही दिवसामध्ये येणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना फोफावत असताना ते कुठलाही गैरविचार करत आपला पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करणार नाहीत, हे नक्की आहे. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.